जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर नगर परिषदेत आरोग्य समितीचे सभापती तथा नगरसेवक किशोर टोकसे यांनी शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासावर नियंत्रण मिळवण्यासाठी धडाकेबाज काम सुरू केले आहे। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे तसेच स्वीकृत नगरसेविका सौ रचना मालपाणी यांच्या संकल्पनेतून या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे। शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने याबाबत सविस्तर नियोजन सुरू केले असून लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे। तसेच ज्या नागरिकांकडे पाळीव कुत्रे आहेत त्यांना त्यांच्या कुत्र्यांचे लसीकरण व्हॅक्सिनेशन करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे किशोर टोकसे यांनी स्पष्ट केले। यासाठी नगर परिषदेमार्फत जनजागृती व आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत। नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे किशोर टोकसे यांनी प्रजासत्ताक न्यूजशी बोलताना सांगितले। या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला लवकरच आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। आमदार सत्यजित दादा तांबे, नगराध्यक्ष आदरणीय डॉक्टर मैथिलीताई तांबे 2.0 च्या माध्यमातून पुढील काळामध्ये संगमनेर शहरामधील आरोग्य विभागामार्फत घनकचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण ह्या काही ज्या गोष्टी छोट्या छोट्या आरोग्य विभागामध्ये येतात त्याचं नियोजन करण्यास दादांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत। त्यासाठी आम्ही नियोजनाला बसलेलो आहेत, नियोजन करू। नागरिकांची सुद्धा पुढील काळामध्ये आम्हाला अशीच साथ पुढील काळामध्ये वर्गीकरणासाठी राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। नागरिकांच्या जे व्हॉट्सअपला तक्रारी येतात त्याचं निवारण कसं करतात तुम्ही? आम्ही नागरिकांच्या ज्या आपापल्या भागातील ज्या छोट्या छोट्या तक्रारी असतात, कचरा उचलणे, स्वच्छता न होणे, त्याच्यासाठी आदरणीय आमदार सत्यजित दादा तांबे यांनी एक वेबसाईट्स पण लवकरच ती कार्यरत होणार आहे आणि त्या ठिकाणी ते तक्रारी नगरपालिकेमध्ये आल्या त्याचं लगेच निवारण कसं होईल त्या संदर्भात आरोग्याचे मी सभापती, आरोग्य विभागाचे प्रमुख व कर्मचारी तात्काळ त्या गोष्टीचं आम्ही कामाला तिथलं तत्पर काम होईल अशी आम्ही त्याच्यावर दक्षता घेण्यासाठी पुढील काळामध्ये आम्ही या सर्व मीटिंगा वगैरे आम्ही आखत आहोत। लवकरच तुम्हाला 2.0चा दादांचा जो संकल्प आहे ते तुम्हाला गेल्या पुढील 4-5 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचं संगमनेर शहरामध्ये एक वेगळापणा तुम्हाला निश्चितच जाणवेल अशी आम्हाला खात्री आहे व येणाऱ्या काळामध्ये सुद्धा संगमनेर शहरामधील सर्व महिला भगिनी नागरिकांनी सुद्धा संगमनेर नगरपालिकेला सहकार्य करावा। जी प्रत्येक भागामध्ये जी घंटागाडी येते त्याच्यामध्ये येणाऱ्या घंटागाडीमध्ये ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळ्या माध्यमातून त्या कर्मचाऱ्याला जर दिलं तर आपल्या संगमनेर शहरातील जो घनकचरा व्यवस्थापन आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण क्रमांकावर राहू व आम्हाला सुद्धा एक चांगली आपली मदत होईल व शेवटी संगमनेर नगरपालिका शहरामध्ये विविध विकास कामं करत असताना नागरिकांचा सुद्धा 100% जर सहभाग असला तर आपलं महाराष्ट्रामध्ये संगमनेर शहर अग्रक्रमांकावर निश्चितच येईल। हे अभिमानाची गोष्ट सर्व नागरिकांना राहील व नागरिकांसुद्धा अशीच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन सहकार्य करत राहावं अशी सगळ्यांना विनंती करतो। मोकाट जनावर हे त्यांच्या संदर्भात अनेक हॉस्पिटल जसं पेटकर हॉस्पिटल आहे तिथं काही आता मध्यंतरी मोकाट जनावर धरले गेले, त्याच्यानंतर आता परत तिथं घाण होत आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना करणार आहे? तसेच मोकाट कुत्रे त्यांच्या संदर्भात तुम्ही काय नियोजन करणार आहे? जे मोकाट जनावर असतील त्यामध्ये कुत्रे असतील, छोटे छोटे दुसरे प्राणी असतील, ह्याच्या संदर्भात आमदार सत्यजित दादा तांबे, नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे व नगरसेविका रचना भाभी मालपानी, मी सभापती आरोग्याचे
अधिकारी आणि सर्व संगमनेर शहरातील विविध प्रभागातील नगरसेवक नगरसेविका उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आम्ही सर्वांनी त्या संदर्भात दादांकडं ह्या सर्व आम्ही या गोष्टी मांडल्यानंतर दादांनी सुद्धा याच्यावर एक विचार करून पुढील काळामध्ये आणि विशेष म्हणजे अजून संगमनेर शहरामधील जे प्राणीमित्र आहे त्यांनासुद्धा सामावून घेऊन जेणेकरून दोघांचा एक समन्वय घडून शहरातील ज्या काही घटना घडत असतात, ज्या ठिकाणी कुत्रे असतील किंवा जनावरांमुळं काही वृद्धांना किंवा महिलांना त्या संदर्भात काही त्रास होतो किंवा जे प्राणी जे एकमेकांमध्ये भांडणं करतात आणि त्याचा जो काही धक्का किंवा जखमी होतात काही माणसं किंवा महिला, त्याच्यासाठी काही उपाययोजना करण्यासाठी प्राणीमित्र व संगमनेर नगरपालिकामधले सर्व अधिकारी कर्मचारी नगरसेवक नगराध्यक्ष यांनी एक संयुक्त मीटिंग घेऊन पुढील काळामध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली काळामध्ये आम्ही एक नियोजन सुद्धा करत आहोत. एक थोड्याच दिवसामध्ये ते सुद्धा आम्ही नियोजन लवकरात लवकर आपल्याला दिसेल. व संगमनेर शहरामधील जवळजवळ 100% जे कुत्रे वगैरे आहेत त्याच्याबद्दल आम्ही एक चांगल्या पद्धतीने नियोजन आम्ही करणार आहोत. प्रत्येक प्रभागामध्ये सुद्धा ते काळामध्ये तुम्हाला नियोजन दिसणार आहेत. नागरिकांनी सुद्धा या संदर्भात आम्हाला जे पाळीव कुत्रे आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही वॅक्सिनेशनचं सुद्धा एक मोहीम हाती घेतोय. त्या मोहिमेवर सुद्धा आपण सहकार्य करावं. ह्या मोहिमेसाठी नगरसेविका रचना भागवी मालपानी या पुढाकार घेऊन त्यासुद्धा आम्हाला मार्गदर्शन करून एक चांगला दिशा देऊन तो आम्ही एक नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेत आहोत. आपले सुद्धा सहकार्य सर्वांचे राहावं ही विनंती. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.